बोरे किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे चुलीवरची खिचडी। आमचा सिलेंडर संपून गेलेला आहे, त्या कारण चुल्यावरच करावं लागतंय आणि पावसाळ्याचे पण दिवस आहेत, बाहेर चुलाही मांडता येत नाही। मी घरातच चुला मांडलेला आहे। तेल टाकून घेते। त्यानंतर आपण राई टाकून घेते, जिरं टाकून घेते। हे शेंगदाणे पण चांगले तळून घेते ते। खूप आस लागते चुल्याची। त्यानंतर आपण कांदा टाकून घेऊ। चांगला लाल होऊन देते आता कांदा। आणि थोडा कढीपत्ता होता सुकलेला आहे तो टाकून घेते। चुल्यावरची खिचडी खूप छान लागते। दोन तीन दिवसापासून मी चुलीवर स्वयंपाक करते। आमच्या इथं काय सिलेंडर भेटत नाही आहे। पाऊस बी जास्त झालेला आहे आमच्या इकडे, त्या कारण गावखेड्यामध्ये लवकर सिलेंडरही भेटत नाही। आता एक टमाटे पण टाकून घेते मी। असे मस्त तळू द्यायचे त्याच्यातच। त्यानंतर हे बटाटे मी असे मोठे चिरून घेतलेले धुवून टाकलेले ते पण टाकून घेते। झटपट बनवते चुलीवरची खिचडी आज। हे लाल तिखट, हळद, मीठ आणि दीपक मसाला आहे हा, तो पण टाकून घेते। लसूण अद्रकची पेस्ट, सगळं घाई गडबडमध्ये आज चाललंय। ते चांगलं परतून घेते आता। मस्त आपण 5 मिनिटं परतून घेतलेले आहे, सगळं परतून घेतले मी। आता त्याच्यामध्ये पाणी टाकते। आणखी पाणी टाकून घेते। चालू आहे चुला, आता मी पाणी टाकून घेते। पावसाळ्याची खिचडी लावायची मला। आता वरनं कोथिंबीर टाकून घेते। सॉरी बरं का, गडबडमध्ये मी खिचडी करते। लाल तिखट, हळद, मीठ आणि दीपक मसाला आधी टाकून दिला होता मी। अद्रक नव्हतं माझ्या घरी, बाहेरून आणलं तेव्हा हे केलं। मग अद्रक लसूणची पेस्ट नंतर टाकली, नाही तर तेलामध्ये ती चांगली परतू द्यावा लागते। त्यानंतर लाल तिखट, हळद, मीठ सगळं टाकतात, पण लाल तिखट, हळद, मीठ मी आधी टाकून घेतलं। त्यानंतर मी लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकली। मग जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। मग खूप दूर पण होतो, चुलीवर खूप आस लागते, पण आता करावं तर लागतं ना मग स्वयंपाक।
चहा सुद्धा आम्ही त्याच्यावरच करतोय, सगळं त्याच्यावरच करतोय. आता मी उकळ येण्यासाठी झाकण ठेवून देते. तांदूळ बिंदूळ धुते मी आता. हे बघा पाण्याला चांगला उकळ आलाय. आता मी हे तांदूळ पण स्वच्छ धुवून आणलेले आहेत 3-4 पाण्याने. हे आता तांदूळ टाकून घेते. एका हातात मोबाईल आहे आणि एका हातात तांदूळ धुवून टाकलेले. ते काही जमत नाही आहे मला. मी आधी हे डाळ आणि तांदूळ टाकून देते, मग तुम्हाला दाखवते मी. हे बघा मी सगळे तांदूळ धुवून आणि टाकून घेतले. डाळ आणि तांदूळ, मीठ वगैरे सगळं बरोबर आहे. मी आता कुकरचं झाकण लावते, मग तुम्हाला दाखवते मी. आता लावून घेते हा कुकर. छान कुकरचं झाकण लावून घेतलंय. हे बघा मस्त वाफ भरवते आता. तर 2-4 शिट्ट्यांमध्ये तेव्हाच होऊन जाईल. खाली जाळ पण लागलेला आहे. हा आमचा स्टोर रूम आहे, त्याच्यामध्ये करते मी. हे बघा मस्तपैकी आता खिचडीनंतर मी कढी बनवून घेईन. हे बघा मी दही घेतली होती. दहीमध्ये मीठ आणि हळद आणि 1 चम्मच मी बेसन पीठ घातलेलं आहे. चण्याचं पीठ 1 चम्मच घातलेलं आहे मी आणि त्याला चांगलं घोटून घेतलेलं आहे. अर्धा ग्लास पाणी टाकलंय मी दहीमध्ये. तर हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे, कोथिंबीर चिरून घेतली आहे, लसूण ठेचून घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतला आहे आणि राई आणि जिरं आहे. आता शिट्ट्या पण चांगल्या होत आहेत आपल्या. आता कुकरला मी खाली उतरून घेते. झाली आपली खिचडी. आता त्यावर मी हे पातेलं ठेवून घेते. पातेलं मग इकडे तिकडे हे होत नाही. चांगलं गरम होऊ देते ते पातेलं आपलं. आपण आता त्यात थोडंसं तेल टाकून घेते मी कढीसाठी. आता सगळ्यात आधी मी मिरच्या टाकून घेते त्याच्यात. चांगली तडतडून घ्यायची मिरचीला. चुलपेक्षा लांबच धरलेला आहे मी मोबाईल. त्यानंतर जिरं आणि मोहरी टाकून घेते. त्यानंतर कढीपत्ता टाकून घेते. हे लसूण टाकून घेते. मिक्स करून घेते चांगलं. कढीपत्ता टाकायचाच कढीमध्ये, चव लागते. मग थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेते. फोडणी चांगली द्यायची, मग कढीला चव चांगली लागते. आणि याच्यामध्ये हळद, मीठ, आपलं बेसन पीठ टाकलेलंच आहे मी. चुलीवरची खिचडी आणि कढी खिचडी खूप छान लागते. अशाच जर रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बघा कढी पण झाली. आता मी खाली उतरवून घेते कढीला आणि थोडीशी कोथिंबीर आहे ती टाकून देते आणि आता उतरवून घेते खाली मी कढीला. आता हे खिचडी बघू आपण. हे बघा किती छान झाली बघा. बघा मोकळी मोकळी झाली की नाही.